झालं आपण एक म्हण ऐकलेली आहे, गर्वाचं घर कधीही खाली. आणि तशाच काहीशा पद्धतीमध्ये जरांगे यांची अवस्था झालेली आहे म्हणायला हरकत नाही. त्यावेळेला ज्या वेळेला पब्लिक जमा होत होतं लाखोने करोडोने, त्यावेळेला त्या माणसाने त्या पब्लिकचं अजिबात केअर केली नाही किंवा अजिबात त्यांना इज्जत दिली नाही. त्याचा व्हिडिओ उद्या लवकरच अपलोड होईल. एक बांधव आहे, अगदी कमी वयाचा मुलगा आहे, मला वाटतं काहीतरी एक 20-22 वर्षाचा मुलगा असेल, ज्याने मला कॉल केला होता 15 दिवसापूर्वी आणि मला सर्व हकीकत सांगितली होती. तर त्याचं रेकॉर्डिंग नक्कीच त्याच्या परमिशनने आपण वाजवणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ असणार आहे, तो स्पष्ट मत लाईव्हला असणार आहे त्याचा व्हिडिओ. तर तुम्ही त्या मुलाने अगदी जेव्हापासून हे आंदोलन चालू झालं तेव्हापासूनची सर्व हकीकत त्या मुलाने सांगितलेली आहे की कशा पद्धतीमध्ये आंदोलन चालू झालं, कसा आमच्या तरुण मुलांचा वापर करण्यात आला, कसं आम्हाला भरकटवण्यात आलं आणि कशी आमची अवहेलना करण्यात आली. ह्या सर्व बाबी त्या मुलाने सांगितल्या की ताई, आज याच्या मागं आम्ही लोक नाहीत किंवा आमचं गाव सुद्धा नाहीये. आम्ही अक्षरशः त्याच्या विरोधात जर कुणी एक शब्द जरी टाकला ना तरी आम्ही त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला मारत होतो. आम्ही भयंकर म्हणजे त्रास दिला. आम्ही ज्या वेळेला दुसऱ्या समाजातल्या लोकांनी ह्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला किंवा याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु आज आमच्या मुलांना त्यांनी किती हिणवलं, म्हणजे त्या मुलाने त्याची आपबीती ही स्वतःच्या तोंडाने सांगितलेली आहे. तो तिथलाच कुठला तरी आसपासचा आहे आणि त्याने सांगितलं की ताई, मी 2 ते 3 वेळा मी सुद्धा उपोषणाला बसलेलो आहे याच्या मराठा आरक्षणासाठी, परंतु या माणसाने कधीही मला स्टेजवर बोलवलं नाही, कधीही माझं नाव सुद्धा याने मीडिया पुढे घेतलं नाही. म्हणजे काय, तर याला कुणालाही मोठा होऊ द्यायचा नव्हता. आज अशी वेळ आलेली याच्यावर की याला भावनिक करावं लागतंय पब्लिकला, याला सांगावं लागतं. हा ज्या ठिकाणी जातोय सभा घ्यायला त्या ठिकाणी 100-200च्या वर माणसं जमत नाहीत. म्हणजेच काय, तर जर याच्या जवळची माणसं ते आरडी रॉक्स वगैरे काय काय आहेत ना ते, तर त्या लोकांचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्याच्या खालच्या कमेंट वाचा आणि त्या कमेंटमध्ये जवळजवळ 90% कमेंट ह्या विरोधात आहेत. 90% कमेंट त्याच्यात मध्ये अक्षरशः आम्हाला कामं नाहीत का काही, म्हणजे ज्या वेळेला तो वर, आजचा एक व्हिडिओ असा समोर आला माझ्या की तो वर बोलतोय की सगळ्यांनी यायचं, झाडून पुसून यायचं, कुणीच नाही थांबायचं, अजिबात म्हणजे यावेळेस मी घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि मला बरं नाहीये, मला त्रास होतोय, मला उठून उभं राहायचं म्हटलं तरी मला 4 माणसं लागतात, माझी तब्येत मला साथ देत नाहीये, मी फार म्हणजे नाही का वीक झालोय, मी थकलोय, असं त्याचं ते आहे. आणि त्याच्या खालच्या कमेंट ज्या आहेत ना त्या लोकांच्या, त्या अशा आहेत की कधी जाणार आहे मग, बरा झाला बस ना एकदाचा घरी. काही लोकांचे कमेंट सांगते बरं का मी, काही लोकांचं म्हणणे अरे घरी जा की, ती बिचारी एकटीच त्या 13 पत्रामध्ये राहते, तिची पण काळजी कर. म्हणजे इतक्या डेंजर कमेंट आहेत ना की आता आम्ही हुशार झालोय, आता आम्हाला तू वेड करू शकत नाही, बस रे घरी, जा रे घरी, शांत बस. म्हणजे एकेकाळी हीच लोक, आणि ती सांगतात सुद्धा, ती लोक सांगतात सुद्धा की ताई, किंवा माझ्या व्हिडिओच्या खाली सांगतात, पण आम्ही वेडे होतो ज्या वेळेला त्या कमेंट वाचते ना मी की तेच नाव आहे का इकडे, तर ते कळते. आणि अक्षरशः कुठं आहेत माहिती, फेसबुकला. शक्यतोवर फेसबुकला कुणी फेक, एक 10% लोक असतील फेक आयडी वाले. फेसबुकला जास्त फेक आयडी नसतात. हा ठीक आहे, आयडी ब्लॉक असतात, ब्लॉक करून ठेवलेले असतात आयडी, परंतु फेक आयडी नसतात फेसबुकला जास्त. तर अक्षरशः फेक म्हणजे स्वतःच्या आयडी वरनं लोकांनी कमेंट केलेल्या आहेत. इतकी वाईट अवस्था या माणसाची झालेली आहे. कशामुळे माहितीये, हे सगळं जे झालंय ते फक्त आणि फक्त अरेरावीपणा, आतेताईपणा, फार मी खूप हुशार, हे बस रे इकडे, हरे इकडे, काय काय असले हे बोलणं मुलांना. अरे ते तरुण मुलं आहेत, ठीक आहे, समाजासाठी जातीसाठी ते ऐकून घेत होते तुझा आतेताईपणा, परंतु ज्या वेळेला काय तो मेमानी बाबा आलाय आणि ज्या वेळेला गोल टोपीवाले आले, त्यांना खुर्च्या बसायला, गोल टोपीवाल्यांना त्यांच्या अगदी मांडीला मांडी लावून बाबा बसला, असं त्या मुलाचं म्हणणं आहे की ताई डोकं त्या दिवशी फिरलं.
की ज्या वेळेला त्या लोकांची मीटिंग होती त्यावेळेला हा बाबा म्हटला अजिबात तुम्ही लोकांनी इथं यायचं नाही, गर्दी करायची नाही, महत्वाची मीटिंग आहे त्यांच्यासोबत आणि मग ती गर्दी मी तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही. मुळात मध्ये काय झालं होतं माहिती का, याला त्या मुलांना कळू द्यायचं नव्हतं की काय चाललंय मीटिंग मध्ये, काय ठरणार आहे मीटिंग मध्ये, हे त्या मुलांना कळू द्यायचं नव्हतं. दुसरा विषय असा महत्वाचा, हा मुलगा सांगतोय मला की ताई आम्हाला काळं पाणी पण भेटत नव्हतं चहाचं, तळतळ करत जात होतो आम्ही. जेव्हापासनं हा बाबा त्या पांडुरंग तारकच्या फार्म हाऊसवर आहे तेव्हापासनं या माणसाने अजिबात येणाऱ्या लोकांची काळजी केली नाही. अक्षरशः आम्ही तासन तास बाहेर बसलेला असायचो, कुणीच आतमध्ये नसायचं. हा बाबा एकटाच आम्हाला कधी आपली हुक्की आली चला बाबा आपलं माणूस आहे, माणूस बरं आहे का आपलं, आपण जाऊन काळजी करू किंवा बघू, विचारपूस करू. म्हणून तो पोरगा म्हणायचा ताई मी स्वतः सर्व खर्च करायचो आणि मी अक्षरशः क्लुजर भरून न्यायचो पूर्ण. आणि आम्ही तिथं गेलो का की तिथं पोलीस बाहेर बसलेले असायचे, हा बाबा आतमध्ये. आणि जेव्हा पोलीस सांगायचे की काही मुलं भेटायला आले त्यावेळेला हा बाबा कोण मुलं भेटायला आले, मग सर्वसामान्य नाही का त्यांच्यासोबत कोणी नेता नाहीये किंवा काय, मग तो त्या पोलिसांना सांगायचं त्यांना सांगा थकून आले दौऱ्यावर गेले होते नाही का. ते पोलीस आम्हाला बाहेर येऊन सांगत होते की जा रे कुठं नादी लागले, कुठून आले, कशाला आले. तो पोरगा सांगतो ताई अक्षरशः आम्हाला ते पोलीस सुद्धा सांगत होते की कुठे गेलेलं नव्हतं, घरात आतच होतं ते, पण बघा तुम्हाला भेटायचं नाही त्याने आम्हाला असं निरोप द्यायला सांगितलं, जा बिचाराव. आणि आम्ही तेव्हापासून तो पोरगा म्हटला जे मी फिरून आलो ना ताई मग मात्र परत मी गेलो नाही. आणि त्या मुलाने सांगितलं की तेव्हापासून मात्र मग तुमचे आम्ही व्हिडिओ बघत नव्हतो, जास्त राग येत होता आम्हाला, परंतु तेव्हापासून तुमचे दोन्हीही चॅनल मी सबस्क्राईब केले आणि सगळ्यांना सांगितलं की ताई म्हणत होत्या तो एक आणि एक शब्द खरा झाला. ह्या माऊलीनं अगदी खरं सांगितलं होतं, हिचा खरंच काही त्याच्याशी बांधायला बांधा नाही. हिची भावना जी होती ना ती स्पष्टपणे सांगत होती. तरुण मुलांनी भरकटू नये, त्या मुलांवर केसेस होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. याचं घर याने भरून ठेवलेलं आहे, याचे मुलं याची सुरक्षित आहे. का बरं याच्याच मुलाच्या वयाची मुलं हा का म्हणत नाही, ज्यांना शाळा आहे त्या मुलांनी अजिबात मोर्चात सामील व्हायचं नाही. म्हणतो का हा नाही, तो काय म्हणतो माहितीये का, सगळ्यांनी या, झाडून पुसून या, घरात कुणीच ठेवू नका. हा याच्या तोंडात शब्दच नाहीये. ज्यांना शाळा आहे कॉलेज आहे त्या पोरांनी अजिबात शाळा बुडवून यायचं नाही. तो म्हणतोय का नाही, सगळे या, कारण हा एकटा लढवू शकत नाही. हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. याला माप जमवायचा असतो, याला गर्दी जमवायची असती आणि समोरच्या लोकांना काय तर त्यांच्यावर एक दडपण आणायचं असतं, त्यांच्यावर दबाव आणायचा असतो, दडपण आणायचं असतं की नाही बघा माझ्याकडे इतकी लोक आहेत, तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना हा बघा मग मी काय करेन, हे असं त्याला ते निर्माण करायचं असतं. आणि त्याच्यासाठी याला गर्दी पाहिजे असते, ज्या गर्दीचा गैरफायदा घेऊन याने बक्कड मोहमाया जमवलेली आहे. हा तर अशा पद्धतीमध्ये त्याचं काम जे आहे ते आता चालू झालेलं आहे. आणि त्याला आता अशी या रे मी फार माझं काहीच खरं नाही. आणि खाली लोक त्याला कमेंट कधी जाणार आहे सांग एकदाचा बाबा, तो एक दिवस आम्ही सुट्टी घेऊ, तो एक दिवस आम्ही दुखावटा पाळू, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत बरं का, लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. हा की तू कधी येणार आहे सांग बाबा. हा आणि त्या पद्धतीमध्ये त्याचं चाललेलं आहे काम. तर भावनिक करण्याचं काम त्याचं अगदी फुल चालू आहे. त्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्याही प्रकरणाला त्यांनी जास्तच नाही का महत्व देण्याचा प्रयत्न केला किंवा जास्तच काय बोलतात ब्रेकिंग बनवलं होतं किंवा स्वतःचे त्याच्यामध्ये नाही का कशी पोळी भाजून घेता येईल याचाही प्रयत्न केला. पण जो सर्वपक्षीय मोर्चा झाला ना त्यांचा, त्या दिवशी अखंड महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितलं की या माणसाने काय केलं किंवा हा काय करू शकतो आणि याचा उद्देश काय आहे. खरंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हा उद्देश आहे का त्याचा, तर उत्तर नाहीच आलेलं आहे. आणि अखंड महाराष्ट्रातलं उत्तर हे नाहीच आहे. जरा थोडेसे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे जर थोडेफार हे बघितलं तर त्याला कुणाचाही
सपोर्ट त्यांना मिळालेला नाही. मला वाटतं त्या मोर्चामध्ये सामील झालेल्या कुणाचंच तिथे म्हणजे त्या दिवशी सगळ्यांचेच चेहरे उघडे पडले आणि कुणाचंच कौतुक झालं नाही. सगळ्यांची थुथूथ झालेली आहे की तुम्ही काय करायला गेले होते नेमकी तिथं. म्हणजे अंजली दमानिया यांनी जे भाकीत केलं होतं किंवा जे वक्तव्य केलं होतं की बाबा इथे सर्वच लोक हे त्यांची राजकीय पोळी बांधून घेण्यासाठी येणार आहेत आणि हे त्यांचा राजकीय मनसुबा काहीतरी त्यांना पूर्ण करायचा असेल त्याच्यासाठी येणार आहेत, त्यामुळे मी त्या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही. आणि ते वाक्य अंजली दमानिया यांचं अगदी तंतोतंत खरं ठरलं. तर अशा पद्धतीमध्ये त्यांनी तिथेही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला किंवा ज्या वेळेला धसाने त्याच्यातमध्ये दुडगूस घातला होता आणि मीडिया पूर्णपणे याच्या बाजूने गेली होती, धसांच्या बाजूने, म्हणजे अजूनही आहे. तर या बाबाने काय केलं मग काल सकाळी लगेच याला बोलून घेतलं त्या काल नाही परवाच्या दिवशी संतोष देशमुख यांच्या भावाला आणि त्याला इमोशनल केलं, त्याचा व्हिडिओ बनवला, त्याच्यासोबत चर्चा केली, तुम्ही घाबरू नका मी सोबत आहे तुमच्या वगैरे 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 काय काय, आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. नंतर मग तिथं ज्या वेळेला मीडियावाल्यांना कळलं की वाल्मिक कराड हे स्वतःहून हजर होत आहेत, सरेंडर करतायत, मग मीडिया तिथं त्याच्याकडे गेली. मग मीडियाने त्यांची बाईट घेतली. म्हणजे संतोष देशमुखचे बंधू सुद्धा तिथेच होते त्यावेळेला आणि मीडिया तिथं यावी त्यासाठी त्यांना म्हणजे हे असलं षडयंत्र करावं लागलं. तर अशा पद्धतीमध्ये समाजालाही भावनिक करण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु येणाऱ्या 25 तारखेला बघणार आहोत आपण काय होणार आहे ते. वारंवार उपोषणामध्ये सहभागी व्हा म्हणून विनंती करण्यात येत आहे की शक्यतेवर तुम्ही सहभागी व्हाच, तुम्ही उपोषणाला बसाच. आता माझ्याच्याने होत नाही, आता माझं काहीच खरं नाही, माझं काय म्हणजे मला 4 माणसं उठायला लागतात, 4 माणसं बसवायला लागतात. अच्छा, तर अशा पद्धती मला वाटतं मेधा कोण होत्या त्या वयस्कर आहेत, आता फार थकल्यात त्यांनी तर किती आंदोलनं केली होती, किती. त्याच्यानंतर कुठल्या तरी देशातली होती का आपल्याच देशातली होती, मला एवढं आता आठवत नाही, गेल्या वर्षी तिचं उपोषण सुटलेलं आहे. ती तर कितीतरी वर्ष फक्त सलाईनवर होती म्हणतात, फक्त सलाईनवर कितीतरी वर्षानंतर तिने ते उपोषण सोडलंय तिचं. तर हा पण उपोषणाला बसला दुसऱ्या दिवशी सलाईन लावतो. त्याच्यामुळं या गोष्टी समाजाने कळून गेलेले आहे समाजाला की सलाईनवर माणूस किती दिवस जिवंत राहू शकतं, काही फरक पडत नाही. आणि मुळात मध्ये याचं उपोषण कुठलंच प्रामाणिक नाहीये. याच्यापासून जी लोक दूर झाली ती लोक मला फोन करून करून दररोज माहिती देतात की ताई काही नाही, तुम्ही जे म्हणत होता ते 100% खरं होतं, परंतु आम्हाला पण असं वाटत होतं कुठेतरी समाजाचं भलं होतंय. चला, कुणीच आता समाजाची बाजू उचलून घेत नाहीये आणि समाजाच्या बाजूने कुणीच उरलं नाहीये. जर आता आपण या माणसाला मदत केली नाही किंवा या माणसाला आपण उभारी दिली नाही तर आज आपला समाज संपलेला आहे. या दृष्टिकोनातून आम्ही त्याला मदत केली. परंतु ताई आज असं झालं की तुम्ही जसं म्हणत असता तुमच्या ब्लॉग मध्ये नेहमीच किंवा तुमच्या लाईव्ह मध्ये की गाढवाला तुम्ही तिथं शिखरावर बसवलं, तर तशीच बाब झालेली आहे. आणि अगदी 100% खरं आहे की गाढवाला मी शिखरावर बसवलेला आहे आणि आता फार पश्चाताप होतो त्या गोष्टीचा. परंतु पर्याय नाही असं झालेलं आहे. पण आम्ही मात्र बाजूला झालेलो आहे. पर्याय नाही असं म्हणजे तो तिथनं खाली यायला तयार नाही, परंतु आम्ही मात्र बाजूला झालेलो आहोत. त्यामुळं आता त्याला काय करायचं ते करू देत. ज्या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही पोत्याने त्याला बंडलं नेऊन दिलेत, मुंबईमधनं मराठा उद्योजक लॉबी असेल, मराठा बिल्डर लॉबी असेल, आम्ही या लोकांकडनं बंडलच्या बंडल घेतलेत, पोते भरून आम्ही पैसे त्याला नेऊन दिले ताई, की नाही प्रामाणिक माणूस आपल्याला भेटलाय. परंतु त्याने काही गोष्टी इतक्या विकृत केल्या आणि इतका लबाड माणूस आहे ना की तुम्ही जे शब्द बोललेले त्याच्यापेक्षा कितीतरी पुढचा आहे. तर या गोष्टी मी ज्या बोलत होते त्या वारंवार ज्या बोलत होते त्या खऱ्या झालेल्या आहेत. कारण याच्या बाईट मध्ये सुद्धा याने 2-4 वेळा बोललाय हा की आता काही चेहरे दिसणार नाहीत, ते फक्त राजकीय हेतूने पुढे आलेले होते आणि त्यामुळे ते चेहरे दिसणार नाहीत. तर तुम्हाला कळेलच आता की कोण चेहरे दिसणार नाहीत. किंवा याचं एक म्हणणं असतं की आता कदाचित पहिल्यापेक्षा गर्दी कमी होईल, कारण पहिलं राजकारणी लोक जास्त येत होते. याच्या तोंडाने याने कबूल केलं जे मी म्हणत होते. बघा, मी खोटं सांगतच नव्हते, मला हेच आत्ताही तेच बोलायचं. मी काय म्हणत होते की
आमदारकी खासदारकीसाठी लाभ उठणारे लोक याच्या मागे पुढे आहेत. गर्दी करणारे लोक कोण आहे? हा म्हणतो कदाचित आता गर्दी कमी होईल, कारण लोक गाड्या पाठवणार नाहीत, कारण त्यांना आमदारकीला उभं राहायचं होतं, माझ्याकडनं तिकीट घेऊन मी त्यांना सपोर्ट करायचा होता, त्याच्यासाठी ती लोक गाड्या भरून पाठवत होती. म्हणजे मी जे जे शब्द बोलत होते ना, तो स्वतःच्याच तोंडाने सांगतोय आता की हे असं होईल. आता मी खोटं बोलतच नव्हते रे, मला माहिती होतं ना ही कोण आहेत ते. तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीत जे आहे ते भावनिक करणं चालू आहे समाजाला, परंतु समाज मात्र सुज्ञ झालेला आहे आणि समाजाला सगळं काही कळलेलं. राहिला विषय, पुन्हा एकदा सांगेल मी जाताना की वाल्मिक कराडच्या बाबतीत मध्ये तो जर गुन्हेगार असेल तर त्याला 100% शिक्षा व्हावी. जे गुन्हेगार फरार आहेत त्यांनाही लवकरात लवकर अटक व्हावी आणि सरकार प्रयत्नशील आहे, कुठेही हलगर्जीपणा चालू नाही. परंतु राजकीय लोकांनी जो काय तमाशा लावलाय ना आज, म्हणजे रोहित पवार यांनी काय तर पोलीस स्टेशनला, म्हणजे किती बारीक लक्ष आहे मला सांगा. अरे काय तुम्ही माणसंच तिथं कामाला लावून ठेवलीत पा की त्या पोलीस स्टेशनला बेड आले होते काही अधिकाऱ्यांसाठी, किंवा तिथं लेडीज कॉन्स्टेबल असतात नाईटला वगैरे, तर ठीक आहे ना, थोडंफार झोपू शकतात त्या, काम जर नसलं तर किंवा काय, तर त्यांच्यासाठी काही बेड मागवलेले असतील तर ते बेड बाबा आता 4-4 बेडवर झोपणार आहे का वाल्मिक कराड? मला सांगा, हे काय मूर्खपणाचे लक्षण? 4-4 बेडवर झोपेल का तो? तर या पोलीस स्टेशनला 4-4 बेड आले, ते फक्त वाल्मिक कराडसाठीच आलेत. म्हणजे उद्या त्या पोलीस स्टेशनला काही झालं तरी ते फक्त वाल्मिक कराडसाठीच झालं. इतकं बारीक लक्ष. आणि ते ट्विट कोण करतं? तर रोहित पवार. मला काय म्हणायचं रोहित पवार यांना की अरे असंख्य गुन्हे घडतायत, आणखी दुसरे पण महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांच्याकडे पण लक्ष द्या की थोडंसं, फार बरं होईल. हेच जर तुम्ही तुमच्या पक्षामध्ये असताना केलं असताना, कदाचित वाल्मिक कराडने आज जर केलं असेल तर ती हिंमत आज त्याची झाली नसती. तुमचं जर म्हणणं आहे की त्या वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे आहे, तर तुम्ही तुमच्या पक्षामध्ये असताना जर कारवाई केली असती तर कदाचित धनंजय मुंडेची पण हिंमत झाली नसती, नाही का? परंतु तुमच्या पक्षात विषय काय झालेला आहे, तुम्ही लोक जे सांगताना ते 100% खरे, कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या पक्षात असताना तुम्ही करून घेतलं त्या लोकांकडनं हे सगळे काम, तुम्हाला 100% माहिती आहे. म्हणून तर तुम्ही बोलताय ना, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही त्या लोकांचा वापर करून घेतला आहे, कळलं ना? तुमच्या फायद्यासाठी तुम्ही त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये ढकललेलं आहे. परंतु आता कदाचित ना ते तुमचं ऐकत नसतील, किंवा त्यांनी ती गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली असेल, जे तुम्हाला असं वाटलं कुठंतरी की आता हा जर गुन्हेगारी प्रवृत्ती सोडली तर हा आमचं नाव घेईल का, आमच्यासाठी यांनी कामं केलेली याच्या अगोदर वगैरे वगैरे, जसं धसपण सारखं धुसफूस करत राहतात त्या धनंजय मुंडेच्या नावाने आणि वाल्मिक कराडच्या नावाने. तर जसं तुम्ही आज असं दाखवण्यात आलं की काय करत होते धनंजय मुंडे तिथे, अरे ठीक आहे ना, कार्यकर्ता आहे तो त्यांचा, त्याच्यावरचे गुन्हे अजून सिद्ध झाले नाही, ते जाऊ शकतात कोर्टामध्ये भेटायला त्यांच्या कार्यकर्त्याला. तो जर त्यांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे तर ते जाऊ शकतात. तुम्ही असं कुणावर रोख नाही लावू शकत. हा तिकडं कसा गेला, हा तिथं दिसला, कोर्टात दिसला, धसपार, आणि यांनी शपथ घेतलेली आहे, यांनी ती शपथ मोडलेली आहे. काय शपथ मोडली? कोर्टाने त्याच्यावर शिक्का मारलाय का हा गुन्हेगार आहे, याने खुनामध्ये याचा सहभाग आहे, किंवा त्याच्यावर जी खंडणीची केस लागली, ती खंडणीची केस त्याने खरंच खंडणी मागितलेली आहे, याचे पुरावे कोर्टाकडे आहेत का, कोर्टाला दिलेत का, कोर्टामध्ये ते सिद्ध केलंय का, कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय का? तुम्ही कसं काय म्हणू शकता? त्याच्यावर आरोप आहेत, ते आरोप सिद्ध झाले नाहीत, बरं का? जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला असं कुणाला एकदम हा गुन्हेगार आहे हे म्हणण्याचा अधिकार नाही. तो आरोपी आहे असं म्हणू शकतो आपण, त्याच्यावर आरोप आहे आणि तो आरोपी आहे, परंतु जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाहीये, आणि तोपर्यंत त्याला भेटू शकतात धनंजय मुंडे. तर एवढा आकांत तांडव करण्याची गरज नाहीये, बरोबर की नाही? तर तुमचं जर मागचं काढलं तर बरंच निघेल, खूप निघेल, बरंच म्हणजे खूप निघेल. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाच्या नाही का दिव्याखाली अंधार आहेच आहे, तर ते पण तपासून बघावं आणि नंतर दुसऱ्याकडं बोट दाखवावं. तर हरकत नाही. आता हे काय महाराष्ट्राचं राजकारण, आपल्या सत्ता आली नाही म्हणल्यावर ते पिसाटलेले आहेत, आणि यांची सत्ता कशी जाईल किंवा हे अस्थिर कसे होतील, किंवा यांनी जे काय त्या कोरोना काळात मध्ये केलेला आहे भ्रष्टाचार, तो भ्रष्टाचार कसा दाबता येईल असं त्यांचा काहीतरी एकंदरीत चालू आहे प्रयत्न. तर तसं काही होणार नाही, नक्कीच त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे.
सगळ्या बाबतीमध्ये अगदी 100%. तर हरकत नाहीये, आपण सुज्ञ आहोत. त्यामुळं मला असं वाटतं न्यायदेवतेवर आपण विश्वास ठेवावा. आपल्या देशाला संविधान लागू आहे, त्यामुळं संविधानावरही आपण विश्वास ठेवावा. इथे कुणालाच सोडल्या जात नाही. तर हरकत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या निवडणुका तोंडाशी आल्यानंतरच बाबा पुन्हा बसायला लागलेला आहे. तर हे लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्यावेळेला हा बाबा बसणार, ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्यावेळेला हा बाबा बसणार. तर बसू देत त्याला, किती बसायचं ते. आपल्याला काय करायचं ते चांगलं माहिती आहे. आपण हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि हिंदू म्हणून आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत एकत्रच राहायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. त्यामुळं आपल्याला वाटल्या जायचं नाही, हे लक्षात ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला जसं आपण गेल्या निवडणुकीमध्ये केलंय तेच आपल्याला करायचं आहे, याबद्दल काही दुमतच नाही. हरकत नाहीये. चला, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच. तोपर्यंत तुमची संगीता दैवानखेडे. गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. आणि जाताना विनंती करेन, जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जे जुने असतील त्यांनी कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या लाईक फार महत्त्वाच्या असतात.